नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आता आलेला आहे. सीईटी सेलने एमबीए सीईटी परीक्षेचे रजिस्ट्रेशन पोर्टल आता सुरू केलेले आहे. तर त्याची स्टार्टिंग डेट आहे, म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन सुरू करू शकता ती डेट आहे 10 जानेवारी. आणि त्याची लास्ट डेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, या ऑफिशियल पीडीएफ मध्ये सीईटी सेलने काही नोटीस दिलेली आहे, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना अत्यंत गरजेचे आहे. त्या नोटीस मध्ये काय काय सांगितलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करताना काहीही अडचण येऊ नये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही ऑफिशियल पीडीएफ आहे, सीईटी सेलने रिलीज केलेली आहे. 9 तारखेला जी आहे ही पीडीएफ रिलीज केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये सरळ सरळ आपल्याला शेड्यूल पण दिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे आणि त्याची लास्ट डेट काय आहे हे सुद्धा दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र एमबीए आणि एमएमएस सीईटी 2026 ही एक्झामिनेशन आहे. त्याची ऍप्लिकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि त्यासोबतच ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे हे येत्या 10 तारखेपासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट त्याची आहे 12 फेब्रुवारी. आणि एक्झामिनेशन डेट तर ऑलरेडी सीईटी सेलने रिलीज केलंच होतं, जे जसंच्या तसं असणार आहे 6 एप्रिल ते 8 एप्रिल. आणि सेकंड अटेम्प्ट जो आहे तो 9 मेला असणार आहे. ठीक आहे. सो हे तुमचे ऑफिशियल आता डेट्स आलेले आहेत. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन सुरू करा. रजिस्ट्रेशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन करताना अपार आयडी आणि आधार आयडी हे तुम्हाला मॅन्डेटरी केलेलं आहे. तर अपार आयडी कसं काढायचं यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ आपला आहे, तो सुद्धा पाहून घ्या. अपार आयडी काढून घ्या. आधार लवकरात लवकर अपडेट करून घ्या. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रिपरेशनला लवकरात लवकर तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि तुम्हाला जर तुमचं प्रिपरेशन उत्तम दर्जाचं करायचं असेल, तर ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे. यामध्ये तुमचं प्रिपरेशनला बूस्टअप होणार आहे, कारण यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये. त्यासोबत तुमचं जर लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. लक्षात ठेवा, 12 जानेवारी पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये एमबीए सीईटी सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचा आहे. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा.